नमस्कार. आज दुपारचं जेवण करण्यासाठी आम्ही सहज आलो होतो कल्याणी हॉटेलला. त्यावेळीच या ठिकाणी काही कार्यकर्ते जेवण करत होते. त्यांना माझा एक साधा प्रश्न असा आहे की आज शिरूरची जी लोकसभा आहे तर या लोकसभेमध्ये तुमचं मतदान कुणाला असेल? आमचं मतदान शिवाजीदादा आढळराव पाटील. त्याचं कारण असं आहे की आपण जर पाहिलं तर गेली 10 वर्ष शिवाजीदादा आढळराव पाटील या भागाचे खासदार होते. ते जनमानसात होते, परंतु 10 वर्ष खासदार राहिल्यानंतर अचानक अमोल कोल्हेसारख्या एका तरुण कलाकाराची त्या ठिकाणी एंट्री झाली आणि कलाकाराची एंट्री झाल्यानंतर लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि प्रत्यक्षात जाऊन त्या ठिकाणी स्वप्न दाखवली आणि त्या लोकांच्या स्वप्नामध्ये प्रत्यक्षात न उतरता त्या ठिकाणी जनतेचा भ्रमनिरास झाला. 5 वर्षामध्ये ते कोणत्याही गावात कोणत्याही व्यक्तीच्या अश्रू पुसण्यासाठी किंवा त्यांची विचारपूस करण्यासाठी आले नाहीत. त्यामुळं आमचं मत हे शिवाजीदादा आढळराव पाटील यांना राहील. त्याचं कारण असं आहे, शिवाजीदादा आढळराव पाटील यांचा पराभव झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या निवासस्थानी म्हणजे लांडेवाडीला त्या ठिकाणी जनता दरबाराच्या माध्यमातून प्रत्येक रविवारी जनता दरबार त्या ठिकाणी भरवला आणि लोकांची विचारपूस करणं, त्यांचा यथोचित मान सन्मान राखणं आणि त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणं. तो प्रत्येक गावागावात जर तुम्ही चर्चा ऐकली तर प्रत्येक गावागावात शिवाजीदादा आढळराव पाटील यांचा संपर्क, कधीही निम्म्या रात्रीला फोन केला तर त्या फोनवर उपलब्ध असणारा माणूस म्हणून लोकांना आज मागच्या निवडणुकीमध्ये जे लोकांनी मतदान केलं, जी छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या मालकीतून हा माणूस प्रत्येक घराघरात पोचला होता, परंतु वेगवेगळ्या स्वप्नांच्या माध्यमातून जनतेला दाखवलेल्या आश्वासनामध्ये प्रत्यक्षात कुठेही नाही. फक्त संसदेमध्ये भाषणं केली, संसदेमध्ये भाषणं करून त्या ठिकाणी मी जनतेचे प्रश्न मांडतोय असा एक आभासी त्या ठिकाणी आपली प्रतिमा तयार करण्याचा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रयत्न केला. परंतु जनता आता सुज्ञ झालेली आहे आणि जनता कोणत्याही परिस्थितीत आता ह्या माणसाला स्वीकारू शकत नाही. त्यांना त्यांची चूक कळलेली आहे. ते अनेक वेळा सांगतात की त्या ठिकाणी कांद्याला बाजार नाही, दुधाला बाजार नाही. तर आपण जर पाहिलं तर ही जी दोन्ही कांदा आणि हे शेतकऱ्यांचे हे जीवनावश्यक वस्तू जरी असल्या तरी त्या नाशिवंत आहेत. त्यांचा बाजार हा स्थिर कधीही नव्हता. या पाठीमागं 150 रुपये किलोनी सुद्धा कांदा गेलेला आहे आणि 20 रुपयाच्या पुढं म्हणजे 30 रुपयापर्यंत दुधाचा बाजार गेलेला होता. परंतु आणि त्याच्यानंतर अनेक वेळा दुधाचे आणि कांद्याचे बाजारभाव पडले, परंतु 4.5 वर्षामध्ये ह्या माणसाने कुठंही त्या दोन्ही गोष्टींवरती बोलला नाही. ती गोष्ट फक्त ह्या 3 महिन्यामध्ये त्या ठिकाणी लोकांच्या कुठंतरी दुःखाला हात घालायचा आणि भावना जाणून घेऊन एक भावनिक राजकारण करण्याचा प्रयत्न ह्या माणसाने केला. त्यामुळं आता ह्या डॉक्टर अमोल कोल्हेंना कुठल्याही परिस्थितीत लोक स्वीकारणार नाहीत. आता तुम्ही म्हणता यांना स्वीकारणार नाही, पण लोक तर म्हणतात त्यांना संसद रत्न मिळाला. याच्यावर तुमचं काय मत आहे? आता संसद रत्नाच्या बाबतीमध्ये जर माहिती आपण घेतली तर अनेक आता लोक सुशिक्षित आहेत. संसद रत्न आणि या भारत सरकारचा कुठलाही संबंध नाही. ती एक वेगळी कंपनी, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे आणि त्या कंपनीच्या माध्यमातून गुगलवरून डाटा मिळवून त्या ठिकाणी अनेक लोकांना हे आपण जर पाहिलं तर संसद रत्न हा पुरस्कार दिला जातो. त्याच्यामध्ये त्यांनी विचारलेले प्रश्नांची संख्या, उपस्थिती, परंतु आपण जर पाहिलं तर त्यांच्या फक्त बोलण्यावरती आणि त्यांचा जो राष्ट्रवादीचे 4-5 खासदार होते त्या 5 खासदारांच्या कोठ्यामुळं त्यांना बोलण्याची संधी मिळत होती. आणि आपण जर पाहिलं तर त्यांनी विचारलेले प्रश्न त्याच्या कितीतरी पट जास्त प्रश्न हे शिवाजीदादा आढळराव पाटलांनी त्या ठिकाणी संसदेमध्ये उपस्थित केले. फक्त गाजावाजा करायचा आणि खोट्याचं खऱ्याचं खोटं आणि लबाडाचं तोंड मोठं अशा पद्धतीचं त्यांचं काम आहे. परंतु जनता आता थांबणार नाही आणि यांच्या खोट्या बोलतापांना बळी पडणार नाही. माझा दुसरा एक प्रश्न असा होता की ते संसदरत्न आहेत हे तर भोळी भाबडी जनता म्हणते, त्याचबरोबर ते स्वाभिमानी आहेत हे एक चर्चा सोशल मीडियावरती चालू आहे. त्याच्याबद्दल काय म्हणतात? आता स्वाभिमानाच्या बाबतीत जर सांगायचं म्हणलं तर त्यांचे 3-4 पक्ष त्या ठिकाणी ते बदललेले आहेत. त्यांनी पहिले मनसेत होते, मनसेतून शिवसेनेत गेले, शिवसेनेतून दादांचा देखील त्यांनी प्रचार केला, दादांना सोडून ते राष्ट्रवादीत गेले, राष्ट्रवादीतून अजित पवार गट, अजितदादा गट आणि शरद पवार साहेबांच्या गटाच्या याच्यातून अजितदादा गटात गेले, अजितदादा गटातून पुन्हा शरद पवार गटात गेले. त्याच्यामुळं स्वाभिमान आणि आता जर आपण पाहिलं तर अनेक खेडचं तुम्ही जर अतुल देशमुख पाहिले, भारतीय जनता पार्टीचे ते पदाधिकारी होते आणि ते आता राष्ट्रवादीमध्ये अनेक ठिकाणचे लोक येत आहेत. मग ते स्वाभिमानी नाहीत का? ते गद्दार आहेत का? तुम्ही त्यांना गद्दार मानणार का? याचं देखील उत्तर जनतेला तुम्हाला द्यावं लागेल.
आणि आपण जर पाहिलं तर ते म्हणतात की खासदार हा जनतेचं कामं करण्यासाठी किंवा जनतेचे प्रश्न उचलण्यासाठी संसदेत पाहिजे. तर खासदाराची काम नाही की गल्ली बोळात फिरणे, परंतु माझा एक छोटासा भोळा बाबड्या माणसाला पडलेला सवाल म्हणजे त्यांना प्रश्न विचारावा वाटतो की संसद ही 1 वर्षामध्ये म्हणजे 365 दिवसामध्ये फक्त 70 ते 80 दिवस संसदेचं कामकाज चालतं. इतर दिवशी ते कुठं असतात? ते जर लोकांच्यात येत नाहीत आणि संसद जर इतके दिवस चालत नाही तर मग ते कुठं असतात? आणि त्यांचं जर त्यांचे जर कलाकारी त्यांना करायची असेल तर त्यांनी त्याच्यातच करिअर केलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी लोकांची दिशाभूल न करता लोकांना जर उपलब्ध होत नसेल तर लोकप्रतिनिधी न्यावाला हा माणूस म्हणजे हे खासदार कुठंतरी लोकांची फसवणूक होते असं मला वाटतं. तर आपण पाहतोय आज अशा पद्धतीचा कौल आहे हा शिरूर लोकसभेचा. पाहूयात आपण. अशाच बातम्या पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला फॉलो करा.